शनाया आहानकडे एकटक पाहत होती. जेव्हा आहानची नजर तिच्याकडे गेली तेव्हा तो अडखळत तिला म्हणाला, काय काय झालं शनाया?" त्यावर उत्तर देत शनायाने एक कागद त्याच्यासमोर ठेवला, जो तिला कपाटात सापडला होता. तो कागद आहाननेच तिथं ठेवला होता आणि त्याच्यावर सॉरी असं लिहिलं होतं. आहान त्या कागदाकडे बघत म्हणाला, "हा, अगं हे मी काल ठेवलं होतं." त्यावर उत्तर देत शनाया हळू आवाजात म्हणाली, "इट्स ओके, मला ऑफिसला जायचंय. सारखी सारखी एकच गोष्ट बोलणं बंद कर आता." आहाननं होकारार्थी मान हलवली. किचनमधलं सगळं आवरून आहान पण लवकरच रेडी झाला. त्याला बँकेत जायचं होतं. दोघांनी सोबत नाश्ता केला आणि नंतर खाली आले. तेवढ्यात आहान शनायाला सनग्लासेस देत म्हणाला, "हे बहुतेक तू वर विसरली होतीस, लावून घे. बाहेर ऊन आहे, नाहीतर तुझं डोकं दुखेल." आपल्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन्स न आणता शनायानं तो गॉगल घेतला आणि ती कारमध्ये बसली. दुसरीकडे आहानने बाईक स्टार्ट केली आणि दोघंही त्यांच्या कामासाठी निघू लागले. तेवढ्याच शनायानं पाठीमागून हॉर्न वाजवला. आहाननं लगेच मागे वळून पाहिलं आणि तो थांबला. शनायानं कार परत पार्क केली आणि आहानजवळ येऊन ती त्याला म्हणाली, "मी बाईकवर येते तुझ्यासोबत. ट्रॅफिकमधून लगेच निघता येईल. मला ना जरा लवकर पोचायचंय." आहाननं लगेच बाईकची सीट साफ केली आणि समोर बघून हलकेच हसला. त्याला खूप चांगलं वाटत होतं. शनायाची पण हीच अवस्था होती. आज ते दोघं पहिल्यांदा शुद्धीत एकमेकांच्या एवढ्या जवळ आले होते. "निघायचं का? का तू अजून कोणाची वाट बघतोयस?" आहानच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आलं आणि त्यानं गाडी सुरू केली. काही वेळातच ते दोघे राणे कन्स्ट्रक्शन्सच्या ऑफिस समोर उभे होते. शनाया बाईकवरनं उतरतच होती तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिनं पाहिलं तर तिच्या आईचा म्हणजे कल्याणीचा फोन येत होता, म्हणून तिनं तो लगेच उचलला. तेव्हा फोनमधून आवाज आला, "पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय, लवकर हॉस्पिटलमध्ये." हे ऐकता शनायाला खूप मोठा धक्का बसला. आहान तिचा चेहरा बघून तिला म्हणाला, "काय झालं?" त्यावर उत्तर देत फोन कट करत शनाया म्हणाली, "लवकर सिटी हॉस्पिटलला चल ना. अरे घरी येत असताना पप्पांचा अपघात झालाय." शनायाच्या वडिलांच्या अपघाताची बातमी ऐकून आहानला पण धक्का बसला. कारण ते एकच असे व्यक्ती होते ज्यांनी आहानवर विश्वास ठेवला होता. त्यांना आहानबद्दल खरंच आपुलकी होती. लवकरच ते दोघं हॉस्पिटलला पोचले. शनायाच्या वडिलांना आयसीयू मध्ये नेलं होतं आणि कल्याणी बाहेर बसून रडत होती. शनाया तिच्या समोर येताच कल्याणी रडत रडत तिला म्हणाली, "शनाया बेटा, तुझ्या पप्पांना आयसीयू मध्ये ठेवलंय ग." "शांत हो, सगळं नीट होईल. मी डॉक्टरांशी बोलून येते." तोपर्यंत आहान डॉक्टरांकडे जाऊन शनायाच्या वडिलांची चौकशी करत होता. "काय झालं डॉक्टर? त्यांची तब्येत आता कशी आहे?" त्यावर डॉक्टरांनी उत्तर दिलं, "पण जेव्हा त्यांना आणलं होतं तेव्हा त्यांची अवस्था खूपच खराब होती. पण आता बऱ्यापैकी स्थिर आहेत ते. पण तरीही त्यांना आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. शक्यता तर हीच आहे की त्यांच्या अवस्थेत इम्प्रूव्हमेंट होईल, पण त्यांची तब्येत अजूनही नाजूक आहे." एवढं म्हणून डॉक्टर तिकडून निघून गेले. संध्याकाळ होत आली होती. तरीही ते तिघं अजूनही हॉस्पिटलमध्येच होते. शनायाची हालत आहानला बघवली जात नव्हती. थोडा विचार करून आहान शनायाकडे गेला आणि तिला म्हणाला, "तू आईला घेऊन घरी जा. पप्पांपाशी मी आहे इथं. काही वाटलं तर मी तुला लगेच फोन लावतो." यावर शनाया म्हणाली, "मी पप्पांना सोडून कुठेही जाणार नाही." तेवढ्यात आहान तिला मध्ये थांबून म्हणाला, "हे बघ शनाया, पप्पांवर तुझं जेवढं प्रेम आहे तेवढंच माझंही आहे. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि ते मी कधीच विसरू शकत नाही. ते माझ्यासाठी देवासारखे आहेत. म्हणून माझं ऐक तू. आईंना घेऊन घरी जा. त्यांची काळजी घे आणि स्वतःची पण काळजी घे. मी सगळं सांभाळून घेतो इथं." आहानने खूप रिक्वेस्ट केल्यानंतर शनाया घरी जायला तयार झाली आणि त्यानंतर ती आणि शनायाची आई घरी निघून गेल्या. इथं आहान अजूनही हॉस्पिटलमध्ये एकाच जागी कधीचा बसून होता आणि तेवढ्यात डॉक्टर गडबडीत त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणाले, "हे बघा, शेखरची अवस्था अचानक खूप बिघडू लागलीये. लवकरच त्यांचं ऑपरेशन करावं लागेल." हे ऐकताच आहान एकदम गडबडून गेला आणि अडखट डॉक्टरांना म्हणाला, पण पण डॉक्टर, अहो तुम्ही तर म्हणाला होता ते स्टेबल आहेत म्हणून. आता अचानक काय झालं त्यांना?" "आता या क्षणाला यापेक्षा जास्ती आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण लवकरच त्यांचं ऑपरेशन नाही केलं तर त्यांच्या जीवाला धोका आहे." "डॉक्टर, तुम्ही अजिबात थांबू नका, ऑपरेशन सुरू करा." "ओके फाईन. काही डॉक्युमेंट्स तुम्हाला भरावे लागतील आणि बिल काउंटरवर 15 लाख आत्ताच्या आत्ता जमा करा. आम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करतो." 15 लाख ही रक्कम ऐकताच आहानला खूप टेन्शन आलं. त्यानं शनायाला कॉल लावण्यासाठी फोन काढलाच होता की तेवढ्यात त्याच्यासमोर विक्रम आला. विक्रमला बघताच आहानच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरू झाला आणि तो विक्रम जवळ जाऊन त्याला म्हणाला, "विक्रम, तुम्ही इथं काय करताय?" यावर उत्तर देत विक्रम हसत म्हणाला, "तसं तर शनाया एवढ्या पैशांची जुळवाजुळव एका झटक्यात करेल,
पण तुम्हाला काय वाटतं यंग मास्टर, हे सगळं आपोआप झालं असेल? त्याचं हे बोलणं ऐकून आहानचं शरीर थंड पडून गेलं. तेव्हा विक्रम पुढे बोलू लागला. हा ऍक्सिडेंट तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरनं करण्यात आलाय. हे ऐकताच आहानला धक्का बसला. एका क्षणासाठी त्याला विक्रम जे बोलतोय ते खोटं वाटत होतं. पण लगेचच विक्रमच्या चेहऱ्यावरचं हसू निघून गेलं आणि तो अत्यंत गंभीर झाला. दुसऱ्या क्षणातच आहान रागात पूर्ण लाल होऊन गेला होता आणि त्यातच तो विक्रमला म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली हे करण्याची? यावर विक्रम बोलला, दिग्विजय सरनोबत यांच्यासाठी इम्पॉसिबल असं काहीच नाही. त्यांची हिंमत तर इतकी जास्त आहे की त्यांच्या एका निर्णयावर भारताचा पूर्ण बाजार हलू शकतो. हा तर एक छोटासा ऍक्सिडेंट होता. आहान चिडून त्याला म्हणाला, हे तुम्ही बरोबर नाही केलं, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. त्यावर विक्रम कुत्सित हसत म्हणाला, याची किंमत फक्त 15 लाखच आहे आणि ती मी भरायला तयार आहे. फक्त सरनोबत ग्रुपमध्ये येण्यासाठी होकार द्या. पैसे ना तर तुलाच भरावे लागतील, कारण हे सगळं तुमच्यामुळे झालंय आणि काकांच्या ऍक्सिडेंटचा हिशोब तर मी घेईनच तुझ्याकडून. पण आत्ता मला तुझी कुठलीही अट मान्य करायची नाहीये. मी आत्ता जरी पैसे नाही दिले यंग मास्टर, तरी तुमचं काही वाकडं नाही होणार, कारण तुमच्याकडे शनाया आहे. पण जरा विचार करा, जर शनायाला कळलं की तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट तुमच्यामुळे झालाय, कारण तुम्ही आमच्या अटी मान्य नाही केल्या, तर ती तुम्हाला कधी माफ करेल का? आत्ता कुठं तुमचं नातं थोडंसं सुधारत चाललंय, त्याला कात्री का लावताय तुम्ही? आहान विक्रमच्या चेहऱ्याकडे स्तब्ध होऊन बघत राहिला. खरंच विक्रमनं धूर्त चाल खेळली होती. आहानला याच गोष्टीचं वाईट वाटत होतं की या सगळ्याचा त्याला अंदाज कसा आला नाही. तेवढ्यात विक्रम त्याला म्हणाला, आणि हो, जर तुम्ही अटी मान्य नाही केल्या तर तुम्ही तुमच्या वडिलांना तर ओळखताच, ते हे सगळं थांबवणार नाहीत. आणि शनाया तर आहेच, तिला हे सगळं कळलं तर? शनायाचं नाव ऐकताच आहानला घाम फुटला आणि विक्रमला मध्येच थांबवत तो म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही असं काहीही करणार नाही ज्यानं शनाया आणि तिच्या घरचे मोठ्या संकटात सापडतील. मी तुमच्या अटी मान्य करायला तयार आहे, पण मी कोण आहे आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय हे अजिबात बाहेर येता कामा नये. डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका मालामाल खर्चावाई.